नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय की जो स्त्री मनाशी खूप निगडीत आहे त्याच्याविषयी जाणून घेतोय। सौंदर्य प्रसाधनं म्हणजेच कॉस्मेटिक्स। ती खरंच अपायकारक आहेत का? जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करताय किंवा तुम्ही प्रेग्नंट आहात तर कोणती सौंदर्य प्रसाधनं किंवा काही ब्युटी प्रोडक्ट्स जे आहेत ते आपल्याला टाळले गेले पाहिजेत याविषयी। तर अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, कारण सौंदर्य प्रसाधनं जी आहेत ती केमिकल्सनी बनलेली आहेत आणि यातले काही केमिकल्स जे आहेत ते एंडोक्राइन डिस्रप्टर्स म्हणजेच आपला हॉर्मोनचा जो बॅलन्स आहे तो बिघडवतात, हॉर्मोनल इम्बॅलन्स कॉज करतात आणि अगदी वयात येणारी मुलं मुली पासून ते अगदी कॅन्सर पर्यंत त्याचा प्रत्येक गोष्टीवरती आपल्या आयुष्यावरती परिणाम होतोय। आणि म्हणून हा व्हिडिओ आजच्या जगामध्ये खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येकीलाच आपलं सौंदर्य अबाधित असावं असं वाटतं आणि म्हणून अगदी आपण लहानपणापासून कॉस्मेटिक्स हा आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग ठरलेला आहे। पण काही कॉस्मेटिक्स रादर आपण जर तुम्ही सगळेजण AI वापरता तर पहिली गोष्ट हा व्हिडिओ बघितल्यानंतर करा, ChatGPT किंवा जेमिनायला जाऊन आपलं प्रोडक्ट तिथे शेअर करा आणि ते खरंच सेफ आहे का ते तुम्ही पाहू शकता। तर कोणते असे केमिकल्स आहेत की ते आपल्या कॉस्मेटिक्समध्ये नाही असले गेले पाहिजेत? पहिलं, पॅराबिन्स। मिथाइल पॅराबिन, ब्युटाइल पॅराबिन, प्रोपाइल पॅराबिन हे पॅराबिन्स जे आहेत ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून केमिकल्स तयार करताना वापरले जातात। हे जे पॅराबिन्स आहेत ते दोज आर द एंडोक्राइन डिस्रप्टर्स म्हणजे आपलं संप्रेरकांचं संतुलन जे आहे ते बिघडवत आहे आणि म्हणून जसं की लवकर वयात येणं, इनफर्टिलिटी, वंध्यत्व हे त्याच्याशी निगडीत आहे। तसंच काही पॅराबिन्स जे आहेत, काही घटक जे आहेत ते अगदी कॅन्सर कॉजिंग सुद्धा आहेत। दुसरा महत्त्वाचा घटक आहे थॅलेट्स। थॅलेट्स जे आहेत ते सिंथेटिक फ्रॅग्रन्स म्हणजे खूप वास येणाऱ्या ज्या गोष्टी, जसं की एक्झाम्पल देते मी, नेल पॉलिश, नेल पेंट जे आहे ते व्हीओसीज व्हॉलेटाईल कंपाऊंड सिक्रेट करतं आणि दॅट इज द हायेस्ट एंडोक्राइन डिस्रप्टर की जे आपल्या हॉर्मोन्सचं जे संतुलन आहे ते बिघडवतात। तसंच तिसरा घटक येतो रेटिनॉइड्स। रेटिनॉइड्स हे जे केमिकल आहे हे जर प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रेग्नन्सीसाठी तुम्ही प्रयत्न करताय तर ते पूर्णपणे टाळलं गेलं पाहिजे। अगदी टॉपिकल रेटिनॉइड्स की जे पिंपल्समध्ये दिलं जातं हे बाळामध्ये व्यंग आणू शकतं। रेटिनॉइड्स इज रिलेटेड टू द कंजेनायटल मालफॉर्मेशन इन द बेबी आणि म्हणून रेटिनॉइड्स हे टाळले गेले पाहिजे। फॉर्मॉल्डिहाइड आणि रिलीजर्स जे आहेत हे कॅन्सर कॉजिंग एजंट आहेत आणि जर तुमच्या कॉस्मेटिकमध्ये हे असेल तर ते कॉस्मेटिक तुमच्या आयुष्यातून, तुमच्या ब्युटी प्रोडक्टमधून हद्दपार करणं गरजेचं आहे। केमिकल सनस्क्रीन नावं लक्षात ठेवा। केमिकल सनस्क्रीन जर ऑक्सिबेन्झोन, ऑक्टिनॉक्झेट आणि ॲवोबेन्झोन हे जर त्याच्यामध्ये घटक असतील तर ते आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत। आणि शेवटचा इथे मुद्दा मी सांगते, हायड्रॉक्झिक्विनोन, बेन्झाइल पेरॉक्सिडेज किंवा हाय डोस सॅलिसाइलिक ॲसिड जर आपण वापरतोय आणि ते खूप लॉंग टर्म वापरावं लागतंय तर डॉक्टरांचा सल्ला घेणं नक्कीच योग्य ठरेल। मग आता तुम्ही म्हणाल, मॅडम आम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत हे सगळे कॉस्मेटिक्स वापरलेले आहेत। मी साधं उदाहरण देते, टूथपेस्ट सुद्धा तुम्ही चेक करा की आपली टूथपेस्ट आपल्यासाठी सेफ आहे का। कारण आपण जेव्हा ब्रश करतो तेव्हा ते आपण डायरेक्ट तोंडामध्ये टाकतोय। म्हणजे मी इथे सांगते की लिपस्टिक जर जेव्हा लावतो तर आपण खातोय तेव्हा ते पोटात जाणार आहे, पण टूथपेस्ट सुद्धा चेक करा कारण टूथपेस्ट तर डायरेक्ट ॲब्सॉर्ब होतीये
अगदी तोंडात असली तरी माउथमध्ये ॲब्सॉर्प्शन होतं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आजकालच्या जगामध्ये पाहणं गरजेचं आहे, कारण ते प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स तसंच काही कॅन्सर्स हे पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत. हॉर्मोनल इम्बॅलन्स हे कॉज करतात. तर मग नक्की काय केलं पाहिजे? सो फोकस ऑन लेबल्स. प्रत्येक कॉस्मॅटिकचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे त्याचे घटक काय आहेत ते चेक करा. लेबल पूर्णपणे वाचा. ते आपल्याला पॅराबेन फ्री, थॅलेट फ्री, फ्रॅग्रन्स फ्री, सल्फेट फ्री आहे का बघणं गरजेचं आहे. तसंच EWG म्हणजे एन्व्हायरमेंट वर्किंग ग्रुप सर्टिफाईड जर ते कॉस्मॅटिक्स असतील तर दॅट इज गुड वन, कारण एन्व्हायरमेंट वर्किंग ग्रुप जे आहे त्यांनी रिकमेंड केलेले जे प्रोडक्ट्स आहेत, कॉस्मॅटिक्स आहेत किंवा अगदी तुम्ही हाऊसहोल्ड मटेरियल जे वापरताय क्लिनिंगसाठी ते सुद्धा EWG जर सर्टिफाईड असेल तर वी आर इन द सेफ एन्व्हायरमेंट आणि आपण आपल्या हॉर्मोन्सचा बचाव करतोय, आपलं प्रेग्नन्सी पोटेन्शियल आपण योग्य ठेवतोय आणि प्रेग्नन्सी रिलेटेड इव्हन बाळामध्ये होणारे इश्यूज सुद्धा आपण टाळतोय. म्हणून चेक लेबल्स. नॅचरल इन्ग्रेडियंटचा वापर जास्त करा, जसं की कोरफड, कोकोनट ऑइल किंवा शिया बटर की जे मॉइश्चरायझर म्हणून आपण वापरू शकतो. सनस्क्रीन. आता उन्हाळा सुरू होतोय तर मगाशी मी जी 3 नावं घेतली मोठाली, तर तुम्ही म्हणाल की मॅडम सनस्क्रीन किती आवश्यक आहे, कारण काही लोक म्हणतात की सनस्क्रीन नाही वापरलं तर स्किनचा कॅन्सर होणार आणि तुम्ही सांगताय की आता हे 3 घटक वापरू नका कारण ते तुम्हाला एंडोक्राईन डिस्ट्रप्टर आणि परत ते तुम्हाला कॅन्सर कॉझिंग एजंट आहेत. मग आम्ही काय करायचं? सो सनस्क्रीन जेव्हा तुम्ही वापरताय तर झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड हे 2 घटक असलेलं सनस्क्रीन हे सेफ आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कोणतेही कॉस्मॅटिक घेताय प्लीज सी लेबल्स, फोकस ऑन लेबल्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अजून जर तुम्हाला काही ब्युटी प्रोडक्ट्स किंवा काही गोष्टी आहेत, जसं की आपल्याला माहिती आहे की आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ब्युटी प्रोडक्ट्स खूप वापरतो. जसं की मी टूथपेस्ट सांगितलं, त्याच्यानंतर येतं टॅल्कम पावडर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिपस्टिक, आयलायनर, मस्कारा, फाउंडेशन्स, प्रायमर फॉर दॅट मॅटर. हे सगळं आपण चेक करणं गरजेचं आहे. आणि तरीही आपल्याला जेव्हा वापरतोय आपण तर कन्सल्ट युअर डॉक्टर और कन्सल्ट एनी स्किन स्पेशलिस्ट की विच प्रोडक्ट इज सुटेबल फॉर यू और विच प्रोडक्ट्स आर नॉट एंडोक्राइन डिस्ट्रप्टर्स की जे हेल्दी आहेत आपल्यासाठी ते वापरणं योग्य राहील. तरी पण एखाद्या वेळी जर वापरावं लागलं तर व्यवस्थितरित्या वॉश करणं, सिंपल सोपने, फ्रॅग्रन्स नसणाऱ्या गोष्टी जास्त वापरणं योग्य आहे. परत मी एकदा नमूद करते की त्याचा वास जास्त छान येतोय. ते प्रोडक्ट्स आर विथ थॅलेट्स की दोज आर हॅव्हिंग एंडोक्राइन डिस्ट्रप्शन, दोज आर कॉझिंग एंडोक्राइन डिस्ट्रप्शन. म्हणून हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्या कॉस्मॅटिक्सकडे लक्ष देणं, आपण काय वापरतोय त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून जर प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करताय, प्रेग्नन्सी आहे किंवा अगदी मी इथे परत नमूद करते की ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांना सुद्धा कॉस्मॅटिकचं खूप आकर्षण आहे, त्यांच्यासाठी सुद्धा, कारण त्या एजमध्ये जर हॉर्मोनल डिस्टर्बन्स असेल तर तो त्यांना लाईफ लॉंग त्याला सामोरं जावं लागणार आहे. जसं की हॉर्मोनल डिस्ट्रप्शन कॉझिंग PCOD, देन इनफर्टिलिटी अँड रिलेटेड कॅन्सर्स जर पुढे जाऊन काही आपण पाहतोय तर. कारण मी एक मुद्दा इथे नमूद करते की टॅल्कम पावडर जे यूज करतात आणि जर तुम्ही प्रायव्हेट पार्टला टॅल्कम पावडर खूप डस्ट करताय तर कॅन्सर ओव्हरी होण्याचा धोका जास्त आहे. सो हे प्रूव्हन आहे आणि म्हणून याकडे लक्ष देणं आपलं एक मूलभूत आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी सुद्धा आहे. आणि म्हणून याकडे लक्ष द्या. कॉस्मॅटिक जेव्हा यूज करताय तेव्हा चेक द लेबल्स, कारण आरोग्य हा खरा दागिना आहे आणि कॉस्मॅटिक हा नाही. धन्यवाद.